आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत ते म्हणजे 500 वर्ष आधीचं कोकण पाहायला। इथले गावं, इथे राहणारे लोक, इथे राहणाऱ्या लोकांचे व्यवसाय व कोण काय करत असे, इथे असणारे घरं, या सगळ्या गोष्टींचं इथे या म्युझियममध्ये कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आहे। एका हिल पॉईंटवरती हे पूर्ण म्युझियम बनवण्यात आलं आहे आणि सोबतच इथे असलेले गाईड आपल्याला खूप व्यवस्थितरित्या सगळी माहिती आपल्याला सांगतात। आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी थोडा मोठाच राहून दिला आहे, कारण की जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत डिलिव्हर होऊ शकेल। सोबतच तुम्ही कोकणची जी संस्कृती तीसुद्धा याच्यातून तुम्हाला स्टडी करायला मिळेल। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही इन्फॉर्मेटिव्ह पार्ट जो आहे ते बघू शकता, स्किप करू शकता व कोकण सिरीजचे आधीचे पार्ट्स बघितले नसतील तर ते अवश्य बघा। तर आपण येऊन पोचलो आहे प्राचीन कोकणला, जे की म्युझियम आहे। आतमध्ये बघूया काय काय आहे याच्यात। हे बघा, प्राचीन कोकणचं तिकीट जे आहे ते 50 रुपये पर पर्सन, आणि जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे तर एक्स्ट्रा 50 रुपये अजून पे करावे लागतील। चला आतमध्ये एंट्री करू। जवळपास 1 तासाचं एक्झिबिशन असणार आहे। काय घरदार विकलं, कपडे अंगावरचे गेले, कपडे गेले, बायको गेली, सगळे गेले, तरी पण चालूच आहे। तुझ्यामुळे ओळखते त्याला, बायको गेली नाही ते। हा एंट्री पॉइंटला असं आहे। एंट्रीला शिवाजी राजांचं मस्त मूर्ती बघायला मिळते। इथूनच सुरुवात करू। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहोत। आपली संस्कृती निसर्गातून फुललेली आहे। पूर्वजांनी विविध वनस्पती आणि प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली। पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणत। त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्रबाग तयार केली। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य आणि आरोग्य प्राप्त होते। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे बोर्ड लावलाय। एक्झिट करताना तुम्ही तो बोर्ड पाहू शकता। हा पिंपळ पार आहे। आपण कोकणी माणसं वड, पिंपळ यांना पवित्र मानतो, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीक मानलेली आहे। याला पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो कट्टा बनलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधले। जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इथे पिंपळाचे रोप लावण्यात आले, म्हणजे हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले। कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे। नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग। जितकी सुंदर आहे तितकेच आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणार आहोत की 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना सर्वांनी वाकून या। तू आधी तुझा आधी मानव यार वाक आधी ती सो बॅड धड का आवाज आला इथपर्यंत समजू शकतो। हे कोकमचं झाड आहे। याला जी फळे येतात यापासून कोकम सरबत आणि कोकम आगळ तयार केले जाते। त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते। तसेच त्याचा उपयोग कैलास जेवण क्रीम मध्ये केला जातो आणि त्याच्या फळाच्या सालीपासून आमसूल तयार केलं जातं।
सर्व झाडाझुडपांची माहिती देखील दिली आहे. आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली. दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्याने युद्ध केलं आणि त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकललं आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला याला पाखाडी म्हणतात. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जातात. आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. कॅमेरा आयडी असेल ना तो घाला गळ्यामध्ये. तर या 2 जातींचा समावेश आलेला होता. त्यातील कातकरी समाज दाखवलाय शिकार करताना. ते या बाजूने वनवासी टायगर कुठं राहतो? घेतलं मी व्हिडिओ. खाऊ का जास्त बोलणं. हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असते. गावातील सर्व गावकरी येथे एकत्र येतात. गावात जर 2 व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करीत असतात. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात आणि देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण आमच्याकडे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे येणं जाणं. या देवीचं नाव वाघबाई आहे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलं कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असंच समृद्ध होतो. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, नाग, साप यांची पूजा करतो. म्हणजे आम्ही निसर्गपूजक माणसं. म्हणून देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. होण्यासाठी केला जातो. सागरला बोललो जास्त क्वेश्चन विचार नको, कानाखाली कोतराजी लोक असतात ना स्वतःला चापकाने मारून घेतात. ते लोक खेळ करण्यासाठी गावामध्ये येत असत. ते इथे दाखवले. लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्हवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे नाभिक, सुतार, कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आताचे 8 किलो धान्य मिळत असे. आणि एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असतात. थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असतो. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोतांची असतात. खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मातघराचा उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती. तिथे खोतांची 2 मुले आहेत. ती आपल्या परंपरागत खेळ सोमट्या खेळत आहेत. हा खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जातात आणि त्यानुसार त्या सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्री सहज रंगत असतो. इतका हा मजेशीर खेळ. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावरती बसले त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसतात. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्यांनी पडवीला बसायचं. खोतांच्या उजव्या बाजूला असायचं देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागच्या बाजूला माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर आहे, मध्ये गॅप आहे, त्याखाली मोठे छप्पर आहे. कोकणामध्ये उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा या गॅपमधून बाहेर जाते. बाहेरील थंड हवा तिची जागा घेते.
त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही ज्या घरापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही. इथे जुने अडकीत ते राखले देतो की तिकीट फोटो काढणार असाल तर परमिशन तिकीट आहे, त्याचंच तिकीट घेऊन आले सगळे. आता तुम्हाला इथे येऊन तिकीट काढायला, आता फोटो काढायला परमिशन दिलं ना, तर त्यांचा फोटो काढण्याचा फायदा काय? कॅमेरा एक्सएलआर वगैरे असेल तरच असतो ना ते सगळीकडे. मोबाईल किंवा कॅमेरा अशी पर्सनल इन्फॉर्मेशन महत्त्वाचा उत्पादक घटक होता. तो एकमेव धान्याचं उत्पादन करीत असे आणि गावातील 12 बलुतेदार, राजा, खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम हा करीत असे. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसं घर आम्ही ते उभारले. ही समोर जी चूल दिसते हिला पिरसा असे म्हणतात. ही सतत पेटती ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हती. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातील चूल पेटवीत असे. हा विस्तव जर विजला तर घरात 2 गारगोटे ठेवलेले असत, त्या एकमेकावरती घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईनी आहे, तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. तिला वरती वेलीने बांधून पाण्यात ठेवली जाते. तिच्या अंतर्गत रचना अशी आहे की एकदा इथून आत गेलेला मासा हा पुन्हा बाहेर पडू शकत. तिच्या शेणाने सरवलेली टोपली तिला कोकणी भाषेत कणगी म्हणतात. तिचा वापर हा धान्य साठवण्यासाठी केला जातो. कोकणातील शेतकरी भात, नाचणी, हरीक, वरी यासारखी धान्य पिकवित असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून झाकण ठेवून बाहेरून शेणामतीने लिंपून घेतले जात असे. त्यामुळे आतील धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकत असे. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी आहे. इथे पाळणा आहे, तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवतो, कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यातच पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. हे उचल आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. आणि इथे कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. गणपतीचा दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करतात. उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करतात. दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम कुंभार करीत असतात. एखाद्याचं घर बांधायचं असेल तर तो त्याच्या घरी जाऊन कौले तयार करून देत असतो. सफेद रंगाचे मडके दिसते हे माडी काढायचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे ही भरपूर प्रमाणात आहेत. त्यांना नारळ येण्यापूर्वी पोई येते. त्या पोईला आडवा काप दिला जातो. बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील माडी शोषून घेतो आणि ही थेंब थेंब जाणारी माडी मडके वरचेवर लावून त्यामध्ये साठवली जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय हे नष्ट होत चालले, परंतु माडी काढण्याचा व्यवसाय हा अजूनही व्यवस्थित चालतो. मध्ये खोबरेल तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात करीत असतो. शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाण आहे, याला खुंट म्हणतात. याच्यामध्ये सुके खोबरे घातले जातात. हे उभे लाकूड दिसते याला लाट म्हणतात. या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः यावर बसते आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. हे तेल भरून काढायचे असेल तर सर्व बाजूला करून आतील तेल हाताने भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सर्व क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत. धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत त्यावेळी यांच्या पायात चामड्याच्या वाहना, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घुंगरी या वेशभूषेमध्ये येत असतात. असे असले तरी प्रत्येक धनगर हा 100 ते 125 गाई आणि 5 ते 25 म्हशींचा मालक असतो. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत. या सर्वांची जर विक्री करायचे म्हटले तर याची किंमत काही लाखामध्ये जात असते. एवढ्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. परंतु कोकणी लोकांची राहणीमान साधी असल्याने यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी आहे. जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी ती उंचावर. आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये खोट आहे.
कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असतो. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसत असली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असतो. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम गुरुड करीत असते. हे सूप आहे, ही फुलांची परडी आहे आणि ही रोवळी आहे. या रोवळीचा वापर हा धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो. आमच्याकडे जेव्हा शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात. शुभकार्य पार पडण्यापूर्वी तो दिवा जर विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण रोवळी मिळत नाही. वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असतात. त्याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान. एका पर्वतामध्ये एक गुहा आहे. गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवोभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकरांनी आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकाराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते आणि तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजे मार्लेश्वर असे देवस्थान आहे जिथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जातो. मार्लेश्वर आपल्याला काय जायला भेटलं नाही. हे बघू इथे सेम असाच आहे. हा गुफेतूनच जातो पूर्ण आतपर्यंत आणि हे आहे आतमध्ये. अच्छा डिक्टो आहे ना. वा सेम आहे. शूज बाहेर काढायचे असतात. हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी ते दाखवले. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इथे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. उदाहरणार्थ कोयती, कुऱ्हाड, नांगराचे फळ. 500 वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी डाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकणात खोत आणि मराठा यांच्याकडे काहीशे वर्षापूर्वीच्या तलवारी आहेत. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. झालं मासे. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आलाय. पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असे. तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. ज्यावेळी मुलीचे लग्न होई त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसत. म्हणजे हा कासार 8 ते 10 वर्ष मुलीला क्रेडिट देत असत. म्हणजे पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली.
थोडक्यातच 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग ते पैसे भरलेत ना. या कोकणातील बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, कलम कापड, हस्तजनित वस्तू, शंखशिंपी इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असतात. त्या बदल्यात संपूर्ण जगभरातून भारतामध्ये सोने येतं. म्हणजे भारताने जे सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वारे ही कोकणची बंदरे होती. मोर बघायचा होता ना. हा पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे. ज्या ठिकाणी गावात उंचावर बारमाही पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नारळी कुपळीच्या बागांनी उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते, तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध होते. तर ते खवले मांजर दाखवते. खवले मांजर मातीच्या वस्तू होत्या. इथे जातनीसारखे दिसते याला घिरट म्हणतात. जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जातात. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो आणि कोंडा बाजूला. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचं कोकणी कुकर. याच्यामध्ये खाली पाणी घातलं जातं. चाळणीवर केळीचे पान ठेवण्यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजले. हे पुराणी यंत्र आहे. याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जाते. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. हे शेवया कड्याचे लाकडी यंत्र आहे. बाजूला शेवया कड्याचे लोखंडी यंत्र. इथे शेवयाचा लाकडी पाट आहे. ही चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आहेत. बाजूला 2 चमचे आहेत. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेले आहे. इथे लाकडी चमचे आहेत आणि दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे उसळाच्या सहाय्याने काढले जात असत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्षे ते याच पद्धतीने जगले गेले. हे खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. पानामध्ये घालतात ना लाल रंगाचा कात. ही कातभट्टी आहे. हे खैराचं झाड आहे. तोडले जाते. त्याच्या आतील भागाचे छोटे तुकडे केले जातात. ते तुकडे पहिल्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये पुन्हा विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पडल्या जातात. कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. ते तुकडे पडले वड्या पडतात ते अशा प्रकारची मचाणे खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जाते. त्यावरून 10 ते 12 किलोमीटर पर्यंतचा भूप्रदेश दिसायचा. तुम्ही वरती जाणार असाल तर एका वेळी 3 जण चप्पल काढून जाऊ शकता. इथून झालं की इथे हस्तकला विक्री केंद्र आहे. इथे कोकणातील खाद्यपदार्थ आहेत, मसाले आहेत, लाकडी खेळणी आहेत. काय खरेदी करणार असाल तर करू शकता. आणि इथून पुढे लास्ट पण शंख प्रदर्शन आहे. इथे गाईड तुम्हाला वेगळा आहे. त्या हॉलमध्ये फोटोज अलाउड नाही आहेत. तिकीट चेक केलं जाईल आणि ते बघून त्याच्या बाजूने एक्झिट. माझं गाईड इथपर्यंत. थँक्यू. हो ते आलेत ना ताई आणि ते भाई तू घाबरायला लागला तर असं कसं होईल आमचं? आज होईल का तुमचं? हा ते आता निगराणी करणार, पूर्ण रिपोर्ट बनवणार, मग येणार खाली. नाही, पाय सरकतो पण येताना खाली. चौकशी आहे. हे पाय स्लिप होतात मध्ये. आता आपण माचनवर आलोय. माचन म्हणजे इकडून निगराणी राखली जात असे. हा ना, मस्त आहे ना. पण काय दिसतंय तुला इथून? एवढी इच्छा झाली तुला? हां, काय दिसतंय? हां, ते पण लांब लांबचं दिसतं ना, है ना? ट्रीज आहे ना. थांब हिमांशी, थांब हळू. हो,
गरम आहे का? शंख प्रदर्शन ज्याला की आपण व्हिडिओ शूट नाही घेऊ शकत. झोप परत. आता झोपलेलीस तसं एक नंबर. बघा आधी झोप काढते विदाउट बेड विदाउट सीट. शाबास बेटा. तर काम आहे आधीचं. तर मित्रांनो प्राचीन कोकण म्युझियम जे आहे ते आपण असं व्हिजिट केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? जितकं होईल तितकी माहिती आपण अपलोड केली. थोडंसं शॉर्टमध्येच ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि तुम्ही देखील इथे येऊ शकता जेव्हा तुम्ही गणपतीपुळेला येत आहे तर थोडंसं 1-1.5 किलोमीटर पुढे हे लोकेशन आहे. प्राचीन कोकण म्युझियम समोरच एक मॅजिक गार्डन देखील आहे. इकडे तुम्ही येऊ शकता. याची फीस 200 रुपीज पर पर्सन आहे. आणि इकडे काय मॅजिक शो वगैरे अशा काही गोष्टी दिसत आहेत ॲडव्हेंचर शो पार्कसारखं. तर तुम्ही तुमच्या इच्छेने येऊ शकता. बघूया आतमध्ये कसं आहे. चला मॅजिक गार्डनमध्ये आलो आहे आपण. अरे इकडून काय जाताय तुम्ही? कारण इथे रस्ता आहे. अच्छा आहेस तिथे. आलो तिथूनच काय परत जाणार काय? जा रे. हा जिकडून आलो तिकडे चाललोय आपण. की आपण तिकडे बरोबर होतो. अरे हे असं काय वाटतंय मला सारखं. पोचलो आपण पोचलो. हॉरर मूवी मधला आहे का हा झोपाळा? इधर देखो ये आईना उल्टा रखा बेटा, उधर देख. रोक के मन में आएगा बच्चा इशारा करेगा. जो नंबर अच्छा लगेगा ना उंगली से सभी को पता. सर को साहब को मैडम को सर एक ही नंबर ध्यान में. अब नंबर बता के पर्ची उल्टा रखो. उंगली से एक ही नंबर बता. मैडम ने मेरे को ये खोपड़ी का फोटो देख कर नर्सी के लिए किया. मैडम अंगूठी रख दो आपके हाथ से यहाँ पर. तो मेरा हाथ खाली था. मैडम सर मेरे पास अंगूठी कहाँ है जी? मैडम कहाँ है अंगूठी? मैडम जाओ अंगूठी गया. तुम्हारा कल्याण में रेलवे स्टेशन है साहब. थोड़ा बड़ा नंबर 3 पे गया. मैडम सर जाके ढूंढो 6 महीने में मिल जाएगा अंगूठी. के गया अंगूठी ऐसा करी मैडम. एक हाथ पीछे लो ऐसे 1 2 3 बोलेगा. अंगूठी छोड़ो हाथ गिरेगा. मैडम को दो 1 2 3 छोड़ दो मैडम. छोड़. अंकल की मजाक मत करो. अंगूठी निकालो मैडम. अंगूठी ध्यान देंगे. अंगूठी कहाँ गया? गोल घूमकर फिर कर. तर मित्रांनो आपण जाऊन आलोय मॅजिक पार्क मध्ये. काहीच मॅजिक नाही तिकडे. खरं सांगतोय फ्रँकली. जाऊन 200 रुपये वाया नका घालू. आणि आता आपण निघाले ते म्हणजे जयगड फोर्टला जाण्यासाठी. म्हणजे छान आहे पण लहान मुलं असतील तरच जा. ते पण असं ठीक आहे. बायको बोलते जा, नवरा बोलतो असतील तरच जा. ठीक आहे चल.
नाहीतर काही गरज नाही पैसे घालायचे. ओके, तर चला मग आता जयगडला जाऊ. आणि घेतलं तर 150चं पॅकेज. त्याने घेतलं तर 150 गेम्स वगैरे काय घेऊ नका. गेम्स निव्वळ म्हणजे दुसरीच्या पोरांना पण खेळायला लाज वाटेल अशा गेम्स तर मग तरी आम्ही games च्या खेळले नादी ते. नका लागू. आम्ही नाही ते पूर्ण- दुसरं घेतलं आपण थोडस. आम्ही पुरेपूर पैसे वसूल केले. घे असं जितू असं घे. तुला माहिती नाही त्याने आम्हाला फार त्रास दिला. हे तुला बॅटरी घेऊन यायची काय? गळ्यात घाल बाळा, गळ्यात घाल. माने बाळा. ए बाळा